नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये मधु आणि राघव सिंधूसमोर एकमेकांना मिठी मारतात। ते बघून सिंधूला खूप वाईट वाटते। राघव हे मुद्दाम करत असतो कारण सिंधूला जलसी फील होण्यासाठी। त्यानंतर राघव हा मधुला म्हणत असतो की तू सिंधूला तिची रूम दाखव, म्हणजे विनायकवर उपचार लगेच चालू होतील। काही लगेच मधु ही सिंधूला घेते आणि सावी, विनायक चला तुमच्या रूममध्ये, मी तुम्हाला रूम दाखवते। तेव्हा सर्वजण आतमध्ये जातात तर ऋतुजा म्हणत असते की अहो वहिनी, ही सिंधू आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि तुम्ही तर काही बोलत नाही। काकू म्हणत असते की मी काय बोलणार, विनायकच्या आईबापांनी तो डिसिजन घेतलेला आहे, त्यामुळे मी आता काहीच करू शकत नाही। पण एकदा विनायक बरा झाला की मी तिला या घरातून बाहेर काढणार आणि तिला हे सुद्धा समजवणार की आता मधु आणि राघव यांचे लग्न झालेले आहे, त्यामुळे तू त्यांच्या नात्यामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नका। तर ऋतुजा बोलते, राघवच्या मनामध्ये कधीही सिंधूविषयी ओढ निर्माण तर होऊ शकते। तर लगेच काकू म्हणते की माझा राघववर पूर्ण विश्वास आहे। तर ऋतुजा म्हणते ठीक आहे, मग बघू। त्यानंतर इकडे सावी, विनायक, मधु आणि सिंधू हे विनायकच्या रूममध्ये येतात। तेव्हा विनायक हा सिंधू आणि सावीला एक सरप्राईज देतो। तर सिंधू सुद्धा खुश होते आणि विनायक त्याच्या रूममध्ये त्यांचं वेलकम करतो। तर लगेच सावी विचारते की अरे तुमचं घर सुद्धा किती मोठं आहे आणि तुझी रूम सुद्धा किती मोठी आहे, येथे तुला खेळायला तर खूप मजा येत असेल। विनायक म्हणतो की पण माझ्यासोबत खेळण्यासाठी तर कोणीच नाही। तेवढ्यात राघव येतो। राघव मधुला विचारतो की डॉक्टरांनी विनायकला चेक केले का। तेव्हा मधु म्हणत असते की सिंधू तुला आता विनायकला चेक करायचे असेल तू करून घे। त्यानंतर सावी ही सिंधूला विचारत असते की आई, यांचं घर किती मोठं आहे आणि आपण येथेच राहणार ना, मला विनायक सोबत खेळायचे। तेव्हा सिंधू म्हणत असते की सावी बाळा शांत हो, आपल्याला या घरामध्ये नाही राहता येणार। तर सावी विचारते की का। ती सावीला शांत राहण्यासाठी सांगते आणि विनायकला चेक करत असते। सावी काही शांत बसत नसते, ती विनायकला विचारते काय रे विनायक, तू इतक्या रूममध्ये, मोठ्या रूममध्ये एकटाच झोपतो का, तुला भीती वगैरे वाटत नाही का। विनायक म्हणतो की अगोदर तर वाटत होती पण आता नाही वाटत कारण सवय झाली। सावी विचारते की तुझ्या आई बाबा कुठे झोपतात। तर सिंधू राघवकडे बघत असते आणि मधु आणि राघव एकमेकांकडे बघू लागतात। सावी काही प्रश्नावर प्रश्न विचारत असते, तेव्हा लगेच विनायक म्हणतो की ते त्यांच्या रूममध्ये झोपतात। त्यानंतर इकडे काकू राजश्रीला विचारत असते की अगं आज स्वयंपाकात काय बनवणार तू। तेव्हा राजश्री सांगत असते की कांदा भजी सुद्धा केली आणि विनूला आवडतं म्हणून वरण भात। आणि काकू विचारते की मग आमच्यासाठी तू खिचडी भात बनव। तेवढ्यात काही बायका ह्या घरी आलेल्या असतात, म्हणजे काकूने वगैरे कोणीतरी बोलवले असेल म्हणून येतात। तर लगेच ऋतुजा म्हणत असते की आता या वेळेस ह्या येथे कशा आल्या, आणि ती सिंधू तर आतमध्ये आहे आणि या प्रीतीने जर तिच्या सासूला जर सांगितले की सर्व गावभर होईल की सिंधू आलेली आहे म्हणून। तेव्हा लगेच काकू ही रेश्माला म्हणत असते की तू असे काम कर की सिंधू बाहेर येणार नाही, म्हणजे विनायकच्या रूमला तू बाहेरून कडी लावून घे। तेव्हा रेश्मा म्हणते ठीक आहे, म्हणून रेश्मा आतमध्ये जाते। तर इकडे सावीला सिंधू विचारत असते की अगं इतके प्रश्न नको विचारू तू। त्यानंतर सिंधू ही विनायकचा पाय खालीवर करत असते, म्हणजे त्याचा पायाची ते एक्सरसाइज करू लागते। तर विनायक जोराने ओरडत असतो। राघव म्हणतो की डॉक्टर त्याला त्रास होतो, थोडंसं सावकाश करा। तर सिंधू म्हणत असते की त्याला त्रास कमी व्हावा यासाठीच मी इथे आले, त्यामुळे तुम्ही मध्ये सांगायची काही गरज नाही। विनायक म्हणतो की सिंधू काकू मला खूप त्रास होत असतो चालताना, पळताना, शाळेमध्ये असताना। सिंधू म्हणते की मी तुला सांगितले ना, मी तुला नक्की बरे करेल, त्यामुळे थोडासा त्रास तू सहन कर। सावी लगेच म्हणते की विनू दादा, तुला आई म्हटली ना ती तुला बरे करेल, म्हणजे तुझा पाय नक्की बरा होईल। सिंधू म्हणते की विनायक तुझा पाय तर इतका दुखत नव्हता, तू कुठेतरी पडला का। विनायक म्हणतो की हो सिंधू काकू, मी खरंच एका ठिकाणी पडलो, त्यामुळे मला खूप त्रास होतो। तर विनायक म्हणत असतो की बाबा मला लंडनला घेऊन जाणार होतात, परंतु तुम्ही आल्यामुळे त्यांनी मला नाही नेले, तर आता मी सावी आणि मी दिवसभर खेळू शकतो। तर लगेच सावी विचारते की पोलीस काका तुम्ही आमच्याबरोबर खेळताना। तर राघव लगेच हो बोलतो। त्यावर सिंधू ही विनायकला म्हणत असते की आता तू आराम कर। विनू म्हणतो की डॉक्टर काकू पण मला झोपच येत नाही। सावी म्हणते की विनायक तू टेन्शन घेऊ नको, माझ्या आईला खूप छान अशी अंगाई गाता येते, ती
तुझ्यासाठी नक्की अंगाई गाईन, मग तुला छान झोप लागेल. सिंधू म्हणत असते की मी इथे डॉक्टर म्हणून त्याला तपासण्यासाठी आले, अंगाई गाण्यासाठी नाही बाळा. तेव्हा विनायक म्हणतो की डॉक्टर काकू प्लीज माझ्यासाठी तुम्ही अंगाई गाना, म्हणून सावी आणि विनायक खूप आग्रह करत असतात. तर सिंधू विनायकला मांडीवर घेऊन मस्त अशी अंगाई गीत गात असते. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. तर राघव हे सर्व गाणे ऐकून त्याला थोडंसं हे गिल्टी फील होते आणि तो लगेच आपल्या रूममध्ये निघून जातो. सावी आणि विनायक हे अंगाई गीत गात असतात आणि त्यांना खूप छान वाटते. तर मधूसुद्धा राघवच्या पाठीमागे येते आणि सिंधू ही अंगाई गीत गातच असते. त्यानंतर इकडे मधू ही राघवला विचारते की राघव तू का इकडे निघून आला, आणि सिंधूने विनायकची ट्रीटमेंट केली म्हणून खरंच मला खूप आनंद झालेला आहे. तेव्हा लगेच राघव काही उत्तर देत नसतो आणि तो मधूला म्हणत असतो की जे विनायकच्या ट्रीटमेंटसाठी सिंधू तर आली आहे आणि आमच्यामध्ये जे काही हे डिफरन्स होते ते कधीही आम्ही विनायकवर लादणार नाही, त्याचा परिणामसुद्धा विनायकवर होणार नाही. तेव्हा मधू म्हणत असते की राघव मला असे वाटले होते की सिंधू आल्याने विनायकच्या मनावर परिणाम होईल, पण तुझ्यासुद्धा मनावर परिणाम होतोय. तेव्हा राघव म्हणत असते की मी तुला एक गोष्ट सांगतो की मित्र या नात्याने जेव्हा जेव्हा सिंधू माझ्यासमोर येते तेव्हा तेव्हा मला तो मंगेश आठवतो, तिची काळजी घेणारा, तिच्या जवळ लुडबुड करणारा. तर लगेच मधू म्हणत असते की अरे जेव्हा जेव्हा तुला तो मंगेश आठवेल ना तेव्हा तू विनायकचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आठव, कारण त्याला आपल्याला पूर्णपणे बरा करायचं आणि आपला विनायक लवकरच त्याच्या पायावर सुद्धा चालू शकला पाहिजे. हे सर्व आपण विनायकसाठी करतो. आणि त्याच वेळेस राघवने मधूचे हात आपल्या हातामध्ये घेतलेले असतात आणि तू टेन्शन घेऊ नको असे तो मधूला म्हणत असतो. त्याच वेळी त्या रूममध्ये सिंधू येते आणि ते सर्व दृश्य पाहून तिला खूप वाईट वाटते. तर मधू लगेच म्हणते की सिंधू ये ना, काय ग काय विचारायचे. तेव्हा सिंधू म्हणते की नाही मी रॉंग टायमाला आले, मी नंतर येते. तर सिंधू तिला खूप वाईट वाटते आणि ती तिथून जायला निघते. सिंधू ते मलम मधूकडे देण्यासाठी पुढे येते. तर समोर बेडजवळ मधू आणि राघव आणि विनायक यांच्या लग्नासोबत जो फोटो असतो तो सिंधू बघते आणि तिला असे वाटते की राघवने मधूबरोबर सुद्धा लग्न केले, म्हणून तिला खूप मोठा धक्का बसतो. तो मलम देते आणि ती बाहेर येते. तेव्हा तिला खूप वाईट वाटत असते, ती रडत असते आणि राघव का असे केले असेल आणि तुमच्या मनामध्ये नक्की मधुताईविषयी काही भावना होत्याच म्हणून तुम्ही असे वागले असतील. मी घर सोडून जाते म्हटले तरी सुद्धा त्याच वेळी तुम्ही मधुताईंची बाजू घेतली, मला अडवले सुद्धा नाही. शोधण्याचा सुद्धा प्रयत्न तुम्ही का केला नसेल, कारण तुम्हाला मधुताईंबरोबर लग्न करायचे होते म्हणून. त्यावर सिंधू सावीकडे विनायकच्या रूममध्ये येते आणि सावी चल आता आपल्याला निघावे लागेल. सावी म्हणत असते की अगं हळू बोल, विनायक झोपलेला आहे. तेव्हा मात्र लगेच सिंधू म्हणत असते की चल ना, काहीतरी कारण आहे म्हणूनच मी तुला म्हणते ना. सावी म्हणते की कायम चिडतच असते, इतकी चिडू नको. सावीला घेऊन सिंधू बाहेर येते आणि बाहेर येण्यासाठी लागते. तेवढ्यात लगेच रेश्मा आपल्या मोबाईलमध्ये बघतच असते आणि तिचा धक्का सिंधूला लागते. तर लगेच रेश्मा ही सिंधूला विचारत असते काय ग सिंधू, तू तर येथे विनायकच्या ट्रीटमेंटसाठीच आली ना, की बाकी काही राघवच्या आयुष्यात परत. तेव्हा सिंधू ही रेश्मावर रागवते आणि रेश्मा तुझी अजूनही बोलायची पद्धत गेलेली नाही असे वाटते. तेव्हा लगेच रेश्मा म्हणत असते की तू सुद्धा अजून घमंडी आणि आहे तशीच आहे. तेव्हा रेश्मा लगेच विचारते की अगं तू तर या घरातून निघून गेली होती आणि डॉक्टरांनी तुला सांगितले होते की तू कधी आई होऊ शकणार नाही, मग ही सावी कुणाची मुलगी आहे आणि तू त्या सावीसमोर मला अशी ताई का म्हटली, काकू का म्हटली नाही, म्हणजे नक्की ती राघवची मुलगी नसणार. तर लगेच सिंधूला खूप वाईट वाटते आणि रेश्माकडे ती रागाने बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सिंधू ही बाहेर घरी जाण्यासाठी निघलेली असते. तर त्या बायका तेथेच असतात. सिंधूला बघून त्यांना धक्का बसतो आणि त्या काकूला विचारत असतात की सिंधू जिवंत असताना तुम्ही राघवचे लग्न दुसरे का केले असेल आणि एक बायको जिवंत असताना तुम्ही आपल्या मुलाचे दुसरे लग्न कसे लावून देऊ शकता. राघवची खरी बायको कोण आहे, सिंधू की राणी. तर लगेच काकू म्हणत असते की राणीच राघवची खरी बायको आहे. तेव्हा लगेच दुसरी बाई म्हणत असते की आमच्याकडे अशी पद्धत नसते की एक बायको जिवंत असताना मुलाचं लग्न दुसऱ्या बायकांबरोबर लावून देणे.
अशी पद्धत आमच्याकडे नसते असे बोलून त्या बायका ह्या काकूचा अपमान करून तेथून निघून जातात। तर काकू लगेच सिंधूला खूप बोलत असते की आज पुन्हा एकदा तुझ्यामुळे मला सर्वांसमोर मान खाली घालावी लागली। तर सिंधू म्हणत असते की आत्तापर्यंत मी तुमचे सर्व काही ऐकले, पण इथून पुढे तुमचा एकही शब्द मी ऐकणार नाही आणि तुम्हाला तो बोलण्याचा हक्कसुद्धा नाही, असे सिंधू स्वाभिमानाने काकूला उत्तर देते। तर काकूची बोलती बंद होते। तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।